हे असे प्रायव्हेट रूम्स इथं भाड्याने दिले जातात. भाडं कमी असते काय काय. पण पोचलोय अक्कलकोटमध्ये. रात्री जरा वेळ झाला त्यामुळे. तर हे साईनगर येते. साईनगर ना दादा? साई समर्थ नगर. म्हणजे छोट्या छोट्या रूम्स आहेत, बघू शकताय. आता तुम्हाला आपल्याला जेवता आलं नाही, त्यांना फोन करून सांगितलं की जेवण चपाती भाजी भात किरण असं जेवण. म्हणजे इकडे भरपूर असे छोटे छोटे म्हणजे प्रत्येकाचे प्रायव्हेट घरच आहेत सगळे. बाबा रूम पाहिजे ते फोटो वगैरे दाखवतात. फोटो बघायचं. गरम पाणी, आता थंडीचा विषय आहे म्हणून गरम पाणी. रूम अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला पण दाखवून दाखवतो. मागचं कारण काय माहितीये का, की आपल्याला जायला बरं पडते. सर्व भक्त निवासस्थान आहेत. माझ्या दरम्यान आल्यावर खूप चान्सेस कमी आहेत रूम भेटायचे. तो बाहेरचा ऑप्शन आहे. 700, 800, 1000च्या रेंजमध्ये रूम भेटून जाते. रुपये बेड आहे. 200 ते 300 रुपये रिसिप्ट मिळते आपल्याला त्याची. एक बेड मिळतो आणि थोडासा एक छोटा रॅक मिळतो. त्या रॅक. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. इथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे. हा एक मिनिट. हा 4 नंबर. 100 रुपये द्या बापू. मी तुम्हाला चप्पल काढल्यानंतर त्या आउटसाईडनं आला तर डायरेक्ट ह्या भागातनं बाहेर निघते. त्यामुळे परत मग चप्पल आणायला आता तिकडे गेलं पाहिजे. होती कसे रूम काय तुम्हाला सांगतो याच्याबद्दल. असे प्रायव्हेट रूम्स इथं भाड्याने दिले जातात. भाडं कमी असते काय काय नाही तुम्हाला सांगतो. गाडी इथं आपली पार्क केलेली आहे. ओ माता की जय हो. चावी उघडा आहे. नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस, नवीन प्रवास, नवीन ठिकाण, आणखीन एक नवीन दिवसाची सुरुवात. तर आपण पोचलोय अक्कलकोटमध्ये. तर रात्री जरा वेळ झाला त्यामुळं काय रात्रीचं काही दृश्य दाखवता आलं नाही, कारण की इथं लाईट पण गेलेली होती. तर हे साईनगर येते. साईनगर ना दादा? साई समर्थ नगर. ज्यांना बाबा तिथं स्वामी समर्थांच्या तिथं ट्रस्टच्या ठिकाणी तिथं जर नाही अवेलेबल झालं तर ती बाईकवरती माणसं उभी असतात, ती सांगतात. खरोखर रूम चांगले आहे. म्हणजे छोट्या छोट्या रूम्स आहेत, बघू शकताय. आता तुम्हाला वरची रूम तर दाखवलेली आहे. तर जेवणाची सुद्धा सोय आहे. त्यांना अगोदर ॲडव्हान्समध्ये 1 तासभर सांगितलं फॅमिलीला, बाबा अर्जंट काय आपल्याला जेवता आलं नाही, तर त्यांना फोन करून सांगितलं तर जेवण चपाती भाजी भात बनवून ठेवतात. चहा पण त्यांनी दिलेला आहे तिथल्या इथं. तर गोमाताचं दर्शन घ्या. चला मग पुढचं दृश्य पाहूया. कसं काय आहे काय नाही, मंदिर कसा परिसर आहे. तर माझ्याकडे आता काही ड्रायव्हिंगचं काही टेन्शन नाही आहे. एक ऑप्शन आहे आपल्याकडे ड्रायव्हिंग करायला, त्यामुळं व्यवस्थित शूट होईल. चला तर मग. साईनगर ना? श्री साई. इकडं असं बाजूचा हे असं उभं करा पाहिजे तर तुम्हाला कम्फर्टेबल होतं. असं पकड आजूबाजूचं घ्यायला. श्री स्वामी समर्थ. चला आता स्वामी समर्थ. आता दर्शन घेऊया. बघा हे शिंदे पीठाची गिरण असं लिहिले बघा. ह्या साईडला म्हणजे इकडे भरपूर अशी छोटी छोटी म्हणजे प्रत्येकाचे प्रायव्हेट घरच आहेत. तिथं राहण्याची सोय आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. 700 रुपये घेतले बघा आमचे. आम्ही 5 लोक होतो. गरम पाणी, गॅस गिझर पण होता आणि इलेक्ट्रिक गिझर पण होता. त्यामुळं आम्ही ती कन्फर्म करूनच मग ती रूम घेतलेली होती. आमचे सहप्रवासी आहेत, 1-2 जण चालत चालत पुढे गेले. लग्नाची बघा तिथं. लग्नाची थोडं आतल्या साईडला पडते, पण काय हरकत नाही. प्रत्येक जण तर गाडी घेऊन येते. 1-2 किलोमीटरचा काय प्रॉब्लेम येत नाही. आणि बराच पडला गाठला. झालं काय, अर्धा तास झाला आपल्याला. मला 20 मिनिटं गेली.
बघा हो मंदिराकडचा अवस्था आता मध्ये काय झालं मला वाटलं इथं थांबवायला लागला बघा मंदिराचा हा जो फ्रंट आहे हा चौक म्हणजे त्याच्या अपोजिट साईडच्या चौक आणि ते चौकात इथं उभे असतात सगळे की बाबा रूम पाहिजे ते फोटो वगैरे दाखवतात फोटो बघायचं गरम पाणी आता थंडीचा विषय आहे म्हणून गरम पाणी रूम आहे चांगले मुलांना वगैरे यायला फॅमिलीला रूम याच्यापेक्षा जरा चांगली घेता येते वॉशरूम वगैरे चांगलं होतं आपण आता पोचलोय मंदिराजवळ पार्किंग तुम्ही इकडं आत करू शकताय आणि पार्क आहे कुठेही पार्किंग करण्यात काय उपयोग नाही तर व्यवस्थित पार्क केलं की टेन्शन नाही इकडं सर्व आत निवासस्थान आहे भक्त पण तिकडे भक्त निवासस्थान इथं रूम मिळाली नाही रात्री कारण की फुल होती रात्री नेहमी कधी या तुम्ही 10-11 जर वाजले तुम्हाला तर इथं अवेलेबिलिटी खूप कमी असते 10% चान्स आहे तुम्हाला मिळायचा कारण भक्त जेवढे येतात पूर्ण वाढवायची चालूच आहे इथनं नंबरला जायचं इथनं जायचं आहे नाही गाडी लावलेलं लावायला. पाहिजे. बाहेर जाण्याचा मार्ग अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आता जाताना लागतं तिथं ड्रायव्हरांना राहायची सोय चांगली 200 रुपये घेते एक बेड देतात आणि एक लॉक देते ती तिथं सगळं पिटारात ठेवायचं झोपायचं. इकडे छोटे छोटे निवासस्थान आहेत आणि गाडी अशी लावण्यामागचं कारण काय माहिती आहे का की आपल्याला जायला बरं पडते म्हणजे आपलं सरळ इकडून आपण निघालो आता हे फ्रंटला बघा असे बॅकला गाडी लावली ना परत गर्दीच्या वेळी कसं रिव्हर्स घेताना परत टेन्शन होतं आता हे असताना सर्व भक्त निवासस्थान आहेत वेगवेगळी कार्यालय गायत्री भुवन ते रूम्स अवेलेबल असतात पण संध्याकाळी साधारणतः 10-11च्या दरम्यान आल्यावर खूप चान्सेस कमी आहेत रूम भेटायचे तर तो बाहेरचा ऑप्शन आहे 700-800-1000च्या रेंजमध्ये रूम भेटून जाते जबरदस्त आहे जबरदस्त असा भव्य पुतळा आहे महाराजांचा ट्रस्ट अजून एक महत्त्वाची माहिती की ड्रायव्हर मित्र किंवा सिंगल 1-2 लोक जर येणार असतील बाईकवरनं तर ह्या ठिकाणी राहण्याची सोय आहे 200 रुपये बेड आहे 200 ते 300 रुपये रिसिप्ट मिळते आपल्याला त्याची एक बेड मिळतो आणि थोडासा एक छोटा रॅक मिळतो त्या रॅकमध्ये सगळं साहित्य ठेवायचं आणि तुम्ही आराम करू शकता मंदिराचा पूर्ण परिसर आहे बघा
बाजारात दुकानं वगैरे. क्या नारळ घ्या पे. ओके, धन्यवाद. धाम 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 धाम. श्री स्वामी समर्थ. ओके भाई. विवेक. हा मंदिराचा जातानाचा परिसर आहे पूर्ण. इथं मिठाई वगैरे, परत हार सगळे. तुम्हाला काय श्रद्धेने घ्यायचं आहे ते घेऊन मग पुढे दर्शनाला जायचं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. इथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे. हा एकच आहे. हा 4 नंबर. इथं म्हणजे टोकन वगैरे काय देत नाहीत. नंबर सांगतात 4 नंबर 5 नंबर. आपण लक्षात ठेवायचं आणि पुढं हे करायचं. किती रुपयाला आहे? 100 रुपये. 50 रुपयेवाला आहे. 100 रुपये द्या बापू, मी तुम्हाला देतो. संभाजी भाऊजी ओके, धन्यवाद. आता अलाउड नाही आहे बहुतेक. शूटिंग स्वामी समर्थांचं केटच आहे फ्रंटचं. इकडे भरपूर गर्दी असते त्यावेळेला. इकडून लाईन लावावी लागते. मग परत साईड सर्कल करत परत आपल्या भागात गेलो. आता बघूया आत काय अलाव आहे नाही आहे काय. डॉगी. परिसर आहे श्री स्वामी समर्थ. काय करायचं? मंदिराचा हा परिसर आहे. या परिसरात बसायची सोय आहे. बसल्यानंतर एवढी शांतता वाटते. मंदिर परिसरात एक छोटंसं शॉप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रुद्राक्ष बरेचसं काही आहे. स्वामींच्या मूर्ती आहेत. लक्ष्मी यंत्र आहे ना, श्री यंत्र लक्ष्मी यंत्र. त्यांना काय हवा असेल ते पण तुम्ही घेऊ शकता. रुद्राक्ष पण आहे का? रुद्राक्षाची माळ आहे का? चांगल्या क्वालिटीचे उत्तम प्रतीचे आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे स्वामींच्या मूर्तीची. बऱ्याच ठिकाणी मूर्त्या मिळतात पण फिनिशिंग एकदम रेखीव आहे.
स्वामींचं किचन पण आहे बाबा, किचन काय घ्यायचं. पूर्ण परिसर आहे. आज गर्दी खूप कमी आहे त्यामुळं शांततेत दर्शन झालं. हा मेन पोर्शन आहे, तिकडून यायचा. तिथे खूप गर्दी असते. तिथून बाहेर एंट्री केल्यानंतर इकडच्या साईडला पादुका आहे. पादुकाचं दर्शन घेऊन तुम्ही बाहेर येऊ शकता. हा तो वटवृक्ष आहे. नारळ आपण जो नारळ घेतलेला आहे इथं फोडून दिला जातो. प्रसाद घ्यायचा आणि जायचं. प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. स्वामींच्या म्हणजे इथलं ट्रस्टीच आहे. तुम्ही स्वामींचंच बनवलं प्रसाद. म्हणजे आपलं ते असं बाहेर विक्रीचं असं नाही. त्यात काय म्हणजे वेगवेगळ्या मिठाई आहेत का? प्रसाद घेऊन नंतर इथून बाहेर पडायचं. त्या प्रसादाची सोय केलेली ही छान आहे की बाबा इथल्या ट्रस्टीतर्फे आपल्याला प्रसाद मिळत असेल तर आपल्या बाबा देणगी म्हणून काही ना काहीतरी आपल्याला द्यायला काही हरकत नाही. काढा बरं, दाखवा बरं. 30 रुपयाला फेट आहे काय? 30 रुपयाला एक. चांगलं काय सांगता टिके साहेब? सांगा काय ऑर्डर द्यायची? पोहे सांगा, उत्तप्पा सांगा. एक उत्तप्पा. तुम्हाला काय पाहिजे तात्या? उत्तप्पा. तुम्हाला काय पाहिजे? पोहे. पोहे 24 तास पोहे सेवा आहे. ह्या साहेबांना पोहे आवडतात. 365 दिवस पोहे दिले तरी पोहे खाणं. चला, प्रत्येकाची आपली आपली आवड आहे. आपण इडली वडा हा सेफेस्ट झोन वाटतो मला. इडली वडा खाणं, कारण इथं जी पद्धत बघितली ना, सांबर आणि चटणी ती हेच देतात. डायरेक्ट आपल्याला पाहिजे तेवढं घेतात आणि ते परत डबल द्या, सांबर द्या, ते पाकाला मध्ये येते. बघूया कसं काय टेस्ट आहे ते तुम्हाला सांगतो. चप्पल काढल्यानंतर त्या आउटसाईडनं आलं तर डायरेक्ट ह्या भागातनं बाहेर निघते. परत मग चप्पल आणायला आता तिकडे गेलं पाहिजे जायला. आता मधला म्हणजे सरळ स्ट्रेट गेला तर मग बाहेर ह्या साईडने येते, नाहीतर मग बाहेर साईडला या साईडने येऊ शकते. झालं स्वामी समर्थांचं. आता पार्किंग मधून गाडी घेऊन आता पुढचा काय प्रवास आहे तो तुम्हाला सांगतो. चला तर मग. आउटचं गेट दुसऱ्या साईडनं आहे, कारण की पहिलं त्या साईडनं आपण जायचं, पण आता आउटचं गेट वेगळंच केलंय. कारण की पेंट पार्क, तुळजाभवानी माता मंदिर एक आहे ते पेंट पार्क आहे. किती रुपये जड वाहन कार इत्यादी 50 रुपये आहे बघा. 50 रुपयाची पावती आहे. ठीक आहे, ह्यातले पैसे काढा 50 रुपये. किती हो फी? 50. ओके.
ठीक आहे द्याव. धन्यवाद. पावती मिळते काय? ओके. हे आउट गेट आहे. तुम्ही इथून गेटच्या बाहेर आल्याच बघा, तुम्ही डायरेक्ट लेफ्ट बोर्डच दाखवलेला आहे. सोलापूर, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, पुणे. लेफ्ट साईडला जाऊ शकतो आपण. अक्कलकोटला आज जाताना CNG पंप फुल प्रेशरमध्ये आहे. काय अडचण नाही इकडे CNG भरायला. मला काय नंबर लगेच आलेला आहे. त्यामुळे तुम्ही अक्कलकोटला आज जाताना त्या साईडला जस्ट बाहेरच्या साईडला CNG पंप आहे. अवेलेबिलिटी काय आता ह्यांची तर म्हणजे अवेलेबल तर आहे. काय नंबर वगैरे काय प्रेशर चांगलंच आहे. त्यामुळे काय अडचण नाही. कंपनी प्रिपेडला इकडच्या साईडला लाईन आहे. म्हणजे फ्रंटला जे आहे तर त्या साईडला म्हणून सांगितलेलं आहे. CNG म्हटलं तर तेवढं व्याप करावंच लागतं. त्याला काय आता पर्याय नाही. कारण की लगेच 15-20 मिनिटात भरून होते म्हटलं तर काय अडचण नाही. कारण कधी कधी अर्धा तास 1 तास लागतो. ठीक आहे. काय आता आपला नंबर आला, एक 10-15 मिनिटात नंबर आला. बघा CNG भरून घेऊया. प्रेशर बघू 200च प्रेशर. प्रेशर काय एवढं दिसत नाही. चालू करायचं आहे का? इकडे आहे. इकडे आहे. 200 प्रेशर आहे. 150 म्हणलं की 7-1 किलो 7-1 किलो बसलं. किती चालू असतो CNG? 7 वाजेपर्यंत असतो का? 100%. आणि सकाळी शनिवार रविवार नसतं फक्त. शनिवार रविवार नाहीये. भरपूर असते. बर. कारण की टाइम सांगू शकत गर्दी किती टायमात असते दिवसाची? कंटिन्यू म्हणजे असं बऱ्यापैकी 15-20 लाईन असते का जास्त असते? कधी कधी तासभर लागू शकतं. आज आम्ही लक्की आहे म्हणायचं. तर इथं पण गर्दी असते. संध्याकाळी किती? 9 नंतर नाही. 9 नंतर 7 नंतर तुम्ही काय CNGची अपेक्षा ठेवू नका. 7च्या आत म्हणजे साधारणतः तुम्हाला सकाळी एकदम इझिली अवेलेबल होईल. सकाळी म्हणजे आपलं एक 8-9च्या दरम्यान तुम्ही भरल्यानंतर 7:30ला चालू होते. दादानी सांगितले. अक्कलकोटला आला तर लवकर आंघोळ करा. पहिला CNG भरून घ्या, ज्यांची CNG गाडी आहे, आणि नंतर मग सुरुवात करा.